मित्रमंडळींनो नमस्कार. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, इकडे आता जो इंद्र आहे फॅक्टरीमध्ये काम करत असतो आणि काम करत असतो. तर इकडे आता जी राणी आहे ती आता इकडे यायला निघते, कारण की तिला आता इंद्राला बघायचं असतं आणि डबा द्यायचा असतो. त्यामुळे ती तिथे आलेली असते आणि ती गेटमधून बघत असते इंद्र काय काय काम करतोय ते. इंद्र आता बिना चपलीचे ते बॉक्समधून ते बॉक्स वाहत असतो. बिना चप्पल नसते पायामध्ये, तसंच उन्हामध्ये हिंडत असतो आणि आता तो ते बॉक्स तिकडे नेऊन ठेवत असतो. तर आणि हे सगळं बघून म्हणते, माझ्यासाठी खरंच इंद्र सर किती चेंज झाले ना. कसे होते इंद्र सर, एखाद्या माणसामध्ये बदल होतो पण एवढं चेंज कधीच नाही होऊ शकत कोणी, असं राणी म्हणते. आणि इंद्र पण आता म्हणत असतो, इकडे वाहत असतो. त्याला काहीच कल्पना नसते की राणी तिथे येईल म्हणून. आणि इंद्र आता ते वाहत असतो, राणी त्याची मजा बघते. तर इकडे आता जी उर्मिला आहे ती आता मस्त ती तयार होते आणि ती आता फेस पॅक लावते चेहऱ्याला आणि मस्त दरवाजा लावून झोपून घेते. ती म्हणते की आता मी मस्त झोप घेते, आता मी उठणार नाही, मला आता मस्त आयुषमध्ये राहायचंय, असं म्हणते. तेवढ्यात आता इकडे अजित जो असतो, तो अजित दरवाजा वाजवतो आणि आता ती म्हणते कोण आहे. तर आता अजित म्हणतो मी आहे. वहिनी दरवाजा उघडा ना. तर आता ती म्हणते की का उघडायचं आहे भाऊजी. हो मी फेस पॅक लावलाय चेहऱ्यावरती. तर तो म्हणतो की हो जाय नाही कसं ना, फक्त माझं एक काम आहे, उघडा ना. तर उर्मिला उठते आणि म्हणते की यांचं काय काम असेल आता, मला कुणी ना कुणी डिस्टर्ब करायला येतं म्हणजे येताचा, असं म्हणते आणि उठते आणि ती जाते आणि ती दरवाजा उघडते. आणि आता जो अजित आहे तो आतमध्ये येतो आणि म्हणतो की वहिनी तुम्हाला एक काम दिलं आहे यांनी. तुम्हाला बाबांनी आळूच्या पानाच्या वड्या बनवायला सांगितल्या आहे, त्यांना तुम्ही लवकर बनवून द्या. तर आता उर्मिला म्हणते, अहो नाही जमणार, कसं काय बनवू मी, अहो मी फेस पॅक लावलाय. तर तो म्हणतो चेहऱ्याने थोडी बनवायचं आहे, तुम्हाला हाताने बनवायचं आहे, द्या ना बनवून. अहो द्या ना बनवून पण, असं म्हणतात. तर आता लगेच म्हणतात की बनवून द्यायचा. अहो बाहेरून बोलू ना, आपण बाहेरून मागूयात, नाहीतर मग आईला सांगा ना तुम्ही. तर म्हणतो आई देवपूजा करायला गेली आहे बाहेर, आई नाही आहे घरात. तर आता लगेच तो म्हणतो की वहिनी तुम्हालाच बनवून द्यावा लागेल आता. तर आता लगेच उर्मिला म्हणते मी. तर आता उर्मिला म्हणते हो जा आलेच मी. आणि आता उर्मिला म्हणते माझ्याच मागे लागतात ही सगळे, मला असे कामवाली बनवून ठेवली. तर जर आता राणी असते ना, मी जर म्हणले असते ना मला आळू उडे आणायची पाहिजे, तर माझ्या हातामध्ये आळूवडी आली असती, असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणल्यावरती आता लगेच ती म्हणते आता करावंच लागेल मला आणि ती बाहेर येते. तर इकडं आता जी राणी आहे ती राणी आता गेटमधून आतमध्ये येते. जो इंद्र आहे तो खोकी वाहता वाहता पडायला लागतो. तर आणि तेवढ्यात इंद्राला सावरते आणि पकडते आणि इंद्राला धरते आणि म्हणते इंद्र सर हळू. तर आता इंद्राला उभं करते. इंद्र उभा राहतो आणि राणी म्हणते की हळू इंद्र सर असं काय करताय घाई घाई, थोडं दमानी करा ना, तुम्हाला उन्हाची सवय नाही आहे माहिती. तर ते म्हणतो राणी तू इथे. तर ते म्हणते की हो इंद्र सर अहो तुम्हाला डबा घेऊन आले होते. तेवढ्यात बाकीचे कामगार तिथे जमा होतात. जो गजा आहे तो गजा येतो. गजा तिथे ओरडायला लागतो, तुला कुणी अधिकार दिला का आतमध्ये यायचा. तेवढ्यात विक्रांत पण येतो आणि तो म्हणतो काय गं इथं काय तुझं, निघ चल बाहेर, गेटच्या आतमध्ये कोणी येऊन दिलं तुला. आणि तिला खूप ओरडतो आणि गजा पण ओरडतो. गजा म्हणतो होतो की नाही बाहेर. तर इंद्र म्हणतो की काय काय बोलतोय गजा, तुला कळतंय का तू काय बोलू राहिला. तर आता बाकीचे कामगार म्हणतात अरे गजा तुला कळतंय का, आपले मालक आहेत ते इंद्र सर आणि त्यांच्याशी असं बोलतोय. तर तो म्हणतो की मालक नाही आहे ते कामगार आहेत, आणि कामगार आहे आणि मी तुमचा लीडर आहे, मी त्यांचा बॉस आहे. त्यामुळं माझ्यावर ओरडणं, मी त्यांच्यावर ओरडणं बरोबर आहे, पण त्यांनी माझ्यावर ओरडू नाही शकत. हे राणी चल इथून निघ. तर आता लगेच ती निघत नाही. राणी म्हणते की नाही जाणार मी इथून. का जाऊ मी इथून. तर आता लगेच विक्रांत म्हणतो की जा इथून चल. तर आता लगेच राणीला ते तिथून काढून देतात. जी राणी आहे ती म्हणते मी डबा द्यायला आले होते फक्त, आणि ते म्हणते की मग डबा दिलाय ना आता निघ इथून चल. आणि राणीला ते बळजबरी तिथून काढून देतात आणि आता जी राणी आहे ती आता तिथून निघून जाते. तर इकडं आता इंद्र आणि ते आता सगळेजण, इंद्र म्हणतो की जाऊ द्या, लागा सगळ्यांनी आपल्या आपल्या कामाला. सगळेजण कामाला लागतात आणि तेवढ्यात आता इंद्र जेवायला डबे सगळेजण खोलतात. इंद्र जेवायला बसतो पण आता इंद्र जेवत नाही. तो म्हणतो की मला नाही जेवायचं. तेवढ्यात आता लगेच सगळेजण त्याच्याकडे बघतात आणि तेवढ्यात जी राणी आहे ती राणी तिथे इंद्र शेजारी येऊन बसते जेवायला आणि म्हणते की उठ इंद्रा, उठ इंद्रा जेवायला, असं म्हणत असतो. तर आता लगेच जो इंद्र आहे तो इंद्र आता तो राणीकडे बघतो. राणीला म्हणतो राणी तू इथे, अगं राणी तू कधी आलीस, असं म्हणतो.
आणि आता एक राणी लगेच इंद्राला घास भरवते आणि म्हणते, इंद्र सर चला आता जेवण करून घ्या, मी पण बघते कसं नाही जेवत तुम्ही. आणि इंद्राला पण जेवायला सांगते. तर बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.